दिल्ली स्फोटानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलंय। आज कॅबिनेट सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदी भूतानवरून परतल्यावर ते सीसीएसची बैठक घेणार आहेत। दिल्ली स्फोटानंतरच्या तपासावर या बैठकीत मंथन होईल। पंतप्रधान मोदींनी काल भूतानमध्ये जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यावर आज बैठकीत काय निर्णय होतो याची उत्सुकता लागून राहिली आहे। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं मुंब्र्यामध्ये छापे टाकलेत आणि या प्रकरणी दोघांची कसून चौकशी केली जाते। मुंब्रा भागातल्या 4 घरांवर एटीएसने छापे टाकले। या दोघांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांचा तपास केला जाईल। एटीएसने ज्या शिक्षकाच्या घरी छापेमारी केली त्याचं नाव इब्राहिम आबिदी आहे। इब्राहिम आबिदी हा मुंब्र्यातल्या कौसा इथे भाड्यानं राहतोय। आबिदी हा दर रविवारी कुर्ल्याच्या एका मशिदीमध्ये उर्दू शिकवण्यासाठी जात होता। कुर्ल्यामध्ये त्याची दुसरी पत्नी राहत असून तिच्या घरीही एटीएसने छापेमारी केली। एटीएसला संशय आहे की हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता। एटीएसने त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या असून त्या साहित्यांचं अॅनालिसिस केलं जाणार आहे। पुण्यातील अल कायदा या दहशतवादी संघटनेचं साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक केली होती। अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला पुणे एटीएसने अटक केली होती। याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागामध्ये छापेमारी केली आहे। दरम्यान इब्राहिम आबिदीच्या कुर्ला इथल्या घराबाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेप्रकरणी पुणे एटीएस कडनं मुंबईसह महाराष्ट्रात सर्च ऑपरेशन सुरू आहे। मुंबईतल्या मुंब्रा कौसा या ठिकाणी जे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं त्या ठिकाणी इब्राहिम आबादी यांच्या घरी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर कुर्ला या ठिकाणी देखील त्यांचं एक दुसरं घर आहे जे एमके हाइट्स कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये आहे, ज्या ठिकाणी त्यांची पहिली बायको आणि 3 मुलं या ठिकाणी राहतात। या ठिकाणी देखील एटीएसची टीम पोहोचली होती। मात्र चौकशीमध्ये इब्राहिम आबादी यांनी 2 ते 3 वर्षापासूनच या कुटुंबियांशी संबंध तोडला होता आणि मुंब्रामध्ये ते स्थायिक झाले होते अशी माहिती कुटुंबियांकडून देण्यात आलेली आहे। जे आबिदी आहेत हे पहिले साबू सिद्दीकी या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण त्या ठिकाणी शिकवत होते आणि त्यानंतर हे या संघटनेशी कसे नेमके जोडले गेले याचा संपूर्ण चौकशी ही या पहिल्या फॅमिली सोबत देखील त्यांनी एटीएसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। अधिकच्या चौकशीत आता काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या त्यांचा जो मोठा मुलगा हा याच्याकडे देखील आता पोलिसांकडनं चौकशी ही सुरू आहे। मात्र मुंब्र्यातनं जे घरातून जे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स ताब्यात घेतलेले आहेत त्याचं अॅनालिसिस केलं जाणार आहे आणि यांचा या संघटनेशी नेमका काय संबंध होता, काही पुरावे सापडतायत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र जे इब्राहिम सिद्दीकी आहेत यांचं जे पहिलं घर आहे ते मध्ये हेच एमके हाइट्स या ठिकाणी त्यांची पहिली पत्नी आणि 3 मुलांसोबत ते राहत होते। मात्र नंतर दुसऱ्या लग्नानंतर ते मुंब्रा कौसा या ठिकाणी त्या ठिकाणी गेलेले आहेत, राहावयास असतात। त्यामुळे इथे ते फारसे येत नसल्याचं देखील कुटुंबियांकडून सांगण्यात आलेलं आहे। जर्नलिस्ट सचिन सह मी सूरज सावंत, एबीपी।